500 ग्रॅम पर्यंत फळ गेलेले सर, बरोबर की नाही? 2 फळांचं वजन 490 आहे, एकाचं 460 आहे, म्हणजे अजून याच्यामध्ये 8 ते 10 दिवसात आपल्याला गॅप पण आहे, बरोबर की नाही? 500 ग्रॅम प्लस 100% फळ होणार आहे आणि माल कडक आहे, माल कडक तसं वजन आहे एकदम सुपर माल आहे, बरोबर की नाही? हा माल गेल्या वर्षी विकला. तुम्ही 150 प्लस 150 बरोबर. म्हणजे गेल्या वर्षी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 20 ग्रॅमचा माल विकलाय आणि आज 150च्या आतला माल सुद्धा नाही बघा नाहीये दाखवायला. दोन्ही बाजून बघितलं तर झाड कसे झालेले, पॅक झालेले, बरोबर की नाही? झाडाला काय अडचण राहील नाही, एकदम सुंदर कंडिशन आहे आता गेल्या वर्षी 9 टन माल निघाला, त्यातला तुमचा 4 टन चांगला माल आला, हा, 4. 5 टनाचा विषय नाही. या वर्षी 30 किलोनी झाड किती? सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव नागनाथ सुरेश करळे, राहणार कनेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. सर आज आपण तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये बरोबर, आज आपण ही जी बाग बघतोय तर टोटल किती झाडे आहे सगळे? सगळी झाड आहे ती सरासरी 900 आहे आपल्याकडे. 900 झाडे. 900 आणि किती वर्षाला बाग आहे आता ही? तिसऱ्या पिकाची आहे. म्हणजे लावून 4 वर्ष झाली. हा 4 हा वर्ष तिसरा बहार आहे, तिसरा बरोबर आहे. आणि आता हा जो आपण बहार बघतोय हा म्हणजे कधीच इथरेल तुमचं? 5 जानेवारी जानेवारी मध्ये आंबे बहार आंबे बहाराचं. धरले, बरोबर. म्हणजे आज जवळजवळ आता जुलै महिना संपत आलाय, बरोबर. 7 महिने पूर्ण होतील समजा, बरोबर. 5 तारखेला 7 महिने पूर्ण होते. इथून माग 2 वर्ष तुम्ही डाळिंब केलेले, बरोबर की नाही? साधारण किती उत्पन्न किंवा झाडावरती फळ असेल किंवा क्वालिटी असेल त्याचं काय म्हणा, काय क्वालिटी साईज राहतच नव्हती अगोदर. म्हणजे काय व्हायचं नेमकं? साईजला दारी राहत होतं सरासरी 200, 250, 300 जास्त लय झालं. आणि किती माल राहायचा झाडावर? माल जास्त राहत होता. त्यावेळेस सेटिंग मापात झाली, त्याने करायची लय वेळ बी आली नाही. इथून मागचा अनुभव जो होता तो साईजच्या बाबतीत साईज म्हणजे पूर्ण साईजच मिळत नव्हती, बरोबर. नव्हती निघायची. आणि रोगराईला किती बळी पडायचं? रोगराई जास्त बळी पडत होता, फवारण्या जास्त घेऊन बी बळी पडत होता. काय रोगराई आहे नेमकी? उजवर डांबरे शेवट जास्त. आता हे जे झाड आहे हे जर त्यास तुम्हाला वाटतंय का कुठे झाड डांबरे आलाय किंवा नाही अजून तरी काय नाही. आज एकंदरीत एका झाडा इथून मागे किती माल उतरायचा? अगोदर का अगोदर वर्षी किती माल उतरला? अगोदर त्यातला क्लीन माल किती उतरला? क्लीन माल किती 4 टन निघाला होता. आणि टोटल माल किती निघाला? टोटल माल निघाला होता गेल्या वर्षी 9 टन आसपास निघाला होता. नऊ टनामध्ये 4 टन माल क्लीन होता आणि 5 टन हे असं शिकलं. म्हणजे 40-50, बरोबर. 40-50 चा रेशो. मग ह्या वर्षी काय वाटतं? हे वर्षी चांगला आहे माल. माल काय माल क्लीन आहे, फ्रेश आहे, मालाची काय अडचण या वर्षी नाही. क्लीन माल किती? जवळजवळ 90% क्लीन माल आहे. आणि आता इथे सरांनी माल तोडलाय. नारळ आहे सेम ना? काय वजन असण्याचं? सरासरी 4.5च्या आसपास झाली. आपलं पहिले ड्रॉपिंग झालं. ही जे सगळा माल हे सेकंड राऊंडचा आहे माल. पहिल्या ड्रॉपिंगचं कारण काय? कारण काय टेम्परेचर ते हायस्ट या वर्षी एकदम हाय टेम्परेचर होतं. हवामान लय तरी बाग आहे का धरताना पूर्ण ट्रेस मध्ये गेली? बागे धरतात कुठली होती? गेल्या वर्षी सगळा राडा होता. काय आता ह्या झाडावरती किती फळ आहे आणि अंदाजे किती वेट येऊ शकतं? सरासरी हे झाडाचा माल 31 किलोच्या आसपास उतरला. 30 किलोचा माल होता, बरोबर नाही? आज 30 किलो जरी एका झाडावर माल उतरला आणि त्यातला क्लीन माल जवळजवळ 99% 90% तर फिक्सच आहे. फिक्स आहे, बरोबर. नाही क्लीन माल सगळाच आहे, सर्वच कमी जास्त आहे. साईज आता हा क्लीन माल सगळा होणार आहे मागे पुढे, बरोबर नाही? म्हणजे 70% बाग ट्रेस मध्ये आणि आज 99% उत्पन्न द्यायला असं म्हणावं लागेल सर, बरोबर नाही? बरोबर. आता याला कृषीधनचे किती बेस्ट डोस भरले? 2 किती किलो पर्यंत गेला असं? सरासरी पहिला 3 किलो भरला होता. अरे वा. ड्रेस मध्ये गेलेला असल्यामुळे मला विचार केला. 5 किलो गेले झाड. आतापर्यंत 5 किलो कृषीधन. मागच्या 2 किलो भरला. बरं. आज मातीवरती काम केलं म्हणून हे चित्र काय दिसतंय, बरोबर नाही? म्हणजे स्टेज नुसार मातीवरती काम केलं,
सेटिंगसाठी काम करावं लागणार आहे, सेटिंग नंतर तुमच्या कॅनोपीसाठी काम करावं लागणार, त्यासाठी लागणारे स्प्रे घ्यावाच लागणार आहे. मला एक सांगा, ही जर कॅनोपी नसेल, हे जर किचन झाडाचं चांगलं नसेल तर हे फळ पोसेल का? नाही पोसत. हे जे बोलतोय ना, हे रिझल्ट बोलतायत. मी फक्त हे बोलू शकत नाहीये, मी फक्त बोलून दाखवते, बरोबर नाही? नाही बरोबर. आज मला सांगा, एक गेल्या वर्षीचं चित्र आणि आत्ताच्या चित्रामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा आहे का नाही? म्हणजे 70% बाग जी गेल्या वर्षी 20 ग्रॅम पासून माल विकलाय लाल करोसन. किती 20 ग्रॅम पासून हा माल गेल्या वर्षी विकला. तुम्ही 150 प्लस 150 बरोबर. म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी लक्षात एवढे घ्या विकले शेतकरी मित्रांनो, 20 ग्रॅमचा माल विकलाय विकलाय. आणि आज 150च्या आतला माल सुद्धा नाही बघा नाहीये दाखवायला. दोन्ही बाजून बघितलं तर झाड कसे झालेले, पॅक झालेले, बरोबर नाही? झाडाला काय अडचण राहील नाही. एकदम सुंदर कंडिशन आहे. आता गेल्या वर्षी 9 टन माल निघाला, त्यातला तुमचा 4 टन चांगला माल आला, अच्छा. 5 टनाचा विषय नाही. यावर्षी 30 किलोनी झाडं किती एवढीच आहे 900 झाड. 900 झाडं, 900च्या 1.5 पट किती माल झाला? 900 1.5 टन झाला. किती पट? 27 टन. 27 9 टन कुठं आणि 27 टन, किती पट्टीना माल आपला काय झालेला आहे, वाढलेला, आणि तो क्लीन अँड नीट. ग्रॅम पर्यंत फळ गेलेले सर, बरोबर की नाही? 2 फळांचं वजन 490 आहे, एकाचं 460 आहे. म्हणजे अजून याच्यामध्ये 8 ते 10 दिवसात आपल्याला गॅप पण आहे, बरोबर की नाही? 500 ग्रॅम प्लस 100% फळ होणार आहे. आणि माल कडक आहे, माल कडक तसं वजन आहे. एकदम सुपर माल आहे, बरोबर की नाही? व्यवस्थित माल द्या, खूप चांगला माल आहे. सौदे Rate बी करताना चांगला पण वरचे करा. हल्ल्यात. आणि ह्या वर्षी डाळिंब बागायतचे सोन्याचे दिवस आहे सर, आणि त्यात SBTचा असेल तर मग 24 कॅरेट सोन सर. खूप छान अशी तुम्ही बाग पिकवली, आणि अशीच बाग तुम्ही इतरांना पिकवाय शिकवा, हो, हेच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. अवश्य सांगणार. बरोबर. अजून एक महत्वाचं म्हणजे आता तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकरी SBTच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडावे, आणि त्यांची तुमच्यासारखी जशी स्ट्रेसमधून बाग बाहेर काढून आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन तुम्हाला 100% आज खात्री आली, बरोबर आहे. तसं इतरांचंही सुद्धा उत्पादन वाढावं आणि SBTच्या मदतीने त्यांना पण चांगले दिवस यावे, तर त्याच्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर द्या, जेणेकरून त्यांना मार्गदर्शन होईल. 9850 34 96 94. आणि तुम्हाला या भागामध्ये आपले पाटे साहेब मार्गदर्शन करताय, व्हिजिट असतील, त्यानंतर संपूर्ण अगदी रेस्ट पासून 10 हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन सरांचे, बरोबर? तर नमस्कार. नमस्कार. तुमचं एकदा नाव सांगा आणि पत्ता सांगा. माझं नाव ज्योतिराम ताटे, शॉप भूमी अॅग्रो कंदर, मोबाईल नंबर 9765 19 36 75. बरोबर. तर आणि- खूप छान माहिती दिली, आणि या माहितीचा म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपयोग करून किंवा ही माहिती बघून आपलं सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी या नावाने युट्यूबला चॅनल आहे, इन्स्टाला पण आपण सॉइल बुस्टर या नावाने आपला आयडिया आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे आपण अनुभव यासाठी देतो, त्यांचे नंबर यासाठी देतो की म्हणजे शेतकऱ्यांना कळावं की हे जे दाखवतो हे सत्य परिस्थिती आहे, आणि त्यापुढे पलीकडे जाऊन जर अजून खात्री करायची असेल तर नक्कीच सरांचा आपण पत्ता पण दिलेला आहे, त्यांचा नंबर आहे, फोन करून आवर्जून बागेला भेट देऊ शकतात, बरोबर आहे.